श्री प्रसाद लाड महोदय, खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी फार विस्तृतपणे याचं उत्तर दिलंय, परंतु काही अधिकाऱ्यांवर कारवाई देखील झाली आणि अजून काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। आणि हे करत असताना शासकीय अधिकारी सरकारच्या विरोधात बोलतात, त्याचं एक धोरण निश्चित मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आम्ही करणार आहोत आणि त्याचं मी स्वागत करतो। परंतु माझा माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की हा जो नवीन कायदा जो आपण करणार आहोत याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करणार आहोत का? कोण अधिकारी त्याचा वापर करून सरकारची बदनामी करते याचा शोध घेण्यासाठी त्याची मदत होईल आणि हा कायदा किती दिवसात होईल आणि शक्य झाल्यास विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची समिती त्यामध्ये गठीत करणार का? अध्यक्ष सभापती महोदया, साधारणपणे 3 महिन्यामध्ये या रूल्स मध्ये योग्य ते अमेंडमेंट्स आपण करूया आणि 2 गोष्टी ज्या आमच्या सदस्यांनी म्हटलेल्या आहेत, आवश्यक तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण करतच असतो, त्यामुळे निश्चितपणे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण अरे ये अंदर की बात है, तुम सब लोग हमारे साथ है, आप सब लोग हमारे साथ है, त्यामुळे त्याचाही उपयोग केला जाईल। मी पण तुमच्या सोबतच आहे। परंतु MPSCला प्रामुख्याने ग्रामीण भागातले मुलं असतात, तर त्यांना मराठी पुस्तकं किंवा मराठी अध्ययन करण्यासाठी मराठी भाषेमध्ये अशी पुस्तकं काही शासनाकडून उपलब्ध करून देता येतील किंवा एखाद्या एजन्सीकडून उपलब्ध करून देता येतील का, एवढी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मी चॉकलेटने मी कॅडबरी देण्याचा प्रयत्न केला, साधं नाही, चांगलं कुठलं काय म्हणतात त्याला डेअरी मिल्क देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।